तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता किरणसोबत सावलीलाही गुंडांनी किडनॅप केलेलं असतं. किरणसोबतच सावलीलाही बांधून ठेवलेलं असतं. सारंग आणि बबलूही मात्र तिकडे सावलीला शोधण्यासाठी आणि किरणची सुटका करण्यासाठी तिकडेच गेलेले असतात. पण आता तेवढ्याच वेळामध्ये किरण प्रयत्न करत असते की सावलीला कसं सोडवायचं आणि सावली किरणला सांगत असते. त्यानंतर त्या दोघीचे प्रयत्न चालू असतो. त्यानंतर इकडं सारंगला मात्र एक गुंडा मारायला येतो. त्यावेळी सारंग मात्र त्याला मारतो आणि त्याला काढून देतो. पण मात्र बबलू मात्र किरणला खिडकीतून बघत असतो नेमकं ती कोणत्या रूममध्ये आहे. पण तेवढ्याच वेळा ते गुंडे मात्र बबलूला बघता. बबलूला पकडल्याच्या नंतर बबलू मात्र त्यांना खोटं बोलून काहीतरी त्यांची फसवणूक करून तिथनं पळून जातो. त्यानंतर मात्र ते गुंडे परत एकदा बबलूच्या पाठीमागे लागता, त्याला पकडता, त्याला खूप मारू लागता. बबलूला मारल्याच्या नंतर बबलूला विचारू लागता, तू एकटाच आहे का तुझ्यासोबत अजून कोण कोण आहे. पण त्यावेळी बबलू सांगू लागतो, मी आता सध्या तर एकटाच आहे, पण मग मात्र अजून थोड्या वेळाने पोलीस येणार आहे. त्यावेळी ते गुंड तर बबलूला जास्तच मारू लागता. आता त्यानंतर इकडं सारंग सावलीचा शोध घेत असतो नेमकं त्या कुठं असतात म्हणून. त्यानंतर किरणनं मात्र प्रयत्न करून सावलीला सोडवलेलं असतं. सावलीने किरणला सोडल्याच्या नंतर त्या दोघीजणी तिथून बाहेर पडता. पण आता सारंग जेव्हा त्यांच्याकडे जात असतो ना, तेव्हा मात्र जो मेन गुंडा असतो तो सारंगच्या पाठीमागे येतो. आता सारंगला बघितल्याच्या नंतर तो मात्र डायरेक्ट चाकू घेऊनच सारंगच्या पाठीमागे येतो. आता सारंग जिथे किरण आणि सावलीला बांधून ठेवलेलं असतं तिथे सारंग येऊन बघतो तर तिथे दारूच्या वगैरे बॉटल पडलेल्या असतात. पण तिथे किरण आणि सावली नसते. आता ते नेमकं सुटका करून बाहेर पडलेले असतात. तो गुंडा मात्र सारंगच्या पाठीमागे जात असतो. आता तो गुंडा सारंगवर वार करणारच असतो. पण सारंग मात्र नेमकं त्याचा हात पकडतो. सारंग खूप प्रयत्न करत असतो त्याला लोटून द्यायचे, पण तो गुंडाच्या अंगात एवढी ताकद असते तो सारंगवर वार करायचा प्रयत्न करतच असतो. आता दुसरीकडे बबलूनं काही त्या गुंडाला मारलेलं असतं. बबलूला तर खूप मारलेलं असतं, पण बबलूने फिरून त्यांना पण मारलेलंच असतं. आता त्यानंतर सावली तिथे येते. जेव्हा तो गुंड सारंगवर वार करतो तेव्हा सावली बघते. सावली मात्र त्याला पाठीमागूनच काहीतरी फेकून मारते. त्याच्या हातातला चाकू खाली पडून जातो. मग त्यानंतर त्या गुंड्याच्या हातातला चाकू खाली पडल्याच्या नंतर सारंगलाही मात्र थोडीशी ताकद येते. सारंग त्याला मारतो आणि त्यानंतर सावलीला सांगतो की सावली पटकन ती रस्सी घे, आपण याला बांधून टाकूया. त्यानंतर त्या गुंडाला बांधल्याच्या नंतर आता सावली म्हणू लागते, आता झालं ना तुझ्या मनासारखं, आमची तर सुटका झाली, पण तू आता जा जेलमध्ये खडी फोडायला. तर त्यानंतर जगन्नाथजी पण तिथे येतात. जगन्नाथजी म्हणू लागतात, तुम्ही सुखरूप आहात ना, तुम्हाला काही झालं तर नाही ना. त्यावेळी किरण आणि बबलू पण तिथे येतो. आता त्यावेळी सावली म्हणू लागते, बबलू दादा तुम्हाला काही झालं तर नाही ना. त्यावेळी बबलू म्हणू लागतो, हो मला पण त्यांनी खूप मारलं, पण मी पण त्यांना मारलं बरं का, पण त्यांनी जरा मला जास्तच मारलं आहे. आता त्यावेळी किरण म्हणू लागते, काय रे बबलू तुला खूप मारलं आहे का. बबलूला खूप सारं मारलेलं असतं. त्यानंतर आता लगेचच पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो. त्यावेळी तो गुंड तर खूपच घाबरतो. तर सारंग, सावली आणि बबलू विचारात पडतं की पोलिसाच्या गाडीला कोणी बोलवलं असेल. पण जगन्नाथजी म्हणू लागता, मीच त्याला फोन करून सांगितलं होतं, लोकेशन सांगितल्याच्या नंतर तो आता आला इथं. तर त्यावेळी सावली त्या गुंडाला म्हणू लागते, आता जा तू पण तुझ्या मालकीनी जाऊन मस्त जेलमध्ये आईस कर. आता त्यानंतर तिथून ते सगळेजण बाहेर पडतात. आता बाहेर पडल्यावर जगन्नाथजीच्या घरी येतात. मात्र अलका डायरेक्टली सावलीला विचारू लागते, खरं ग सावली तुझ्यासारखं धाडस ना कुणीच करणार नाही. तुम्ही सगळे ठीक आहात ना, का तुम्हाला काही झालं तर नाही ना, त्या गुंडांनी तुम्हाला काही त्रास तर दिला नाही ना. त्यावेळी सावली त्यांना सगळं काही सांगू लागते, नाही आम्हाला त्यांनी काही त्रास दिला नाही, मात्र थोडाफार त्रास तर देणारच झाले ना. किरण मात्र शांतच उभी राहते. त्यावेळी आता अलका मात्र किरणलाही विचारू लागते, काय ग बाळा तुला तर काही केलं नाही ना त्या गुंडांनी. पण त्यावेळी किरण सांगू लागते, नाही मला फक्त त्यांनी बांधून ठेवलं होतं, मला मार वगैरे काही दिलेला नाही, पण मात्र बांधून तर ठेवणारच झाले ना ते. आता त्यावेळी किरण म्हणू लागते, मला आता ना वाईट याच गोष्टीचं वाटते की थोड्या वेळासाठी का होईना पण माझ्यामुळेही तुम्हाला याच्यामध्ये पडावं लागलं. आता त्यावेळी सावली म्हणू लागते की किरण आता शांत राहा, जाऊ दे आता सगळं. त्यानंतर मग जगन्नाथजी म्हणू लागता, का आमच्यासाठी पाणी वगैरे घेऊन ये आणि पाण्यासोबत मस्तपैकी तुझ्या हातचा गरम गरम चहा पण घेऊन ये. आता त्यावेळी जगन्नाथजी म्हणू लागता, आम्हा तर त्या गुंडांना पाणी पाजवलंच आहे, पण तू आमच्यासाठी चहा घेऊन ये. त्यानंतर अलका मात्र चहा करून आणण्यासाठी जात असते. तर दुसरीकडे सावली जगन्नाथजीला म्हणू लागते, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे. त्यानंतर सावली आणि जगन्नाथजी साईटला बोलण्यासाठी जात असतात. त्यावेळी सारंग विचारात पडतो, यांना आमच्या देखतच काय बोलायचं नसेल, त्यांना बाजूला जाऊन बोलायचं आहे.
त्यावेळी सावली म्हणू लागते की जगन्नाथजी तुम्ही बघितलंच आहे ना, आता तुम्ही जर इमॅजिन केलंच असेल की बबलूचं आणि किरणचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि त्यानंतर आता किरणचं या जगामध्ये कुणीच नाही. काही दिवस झाले ती आमच्या घरातच राहत होती. आता त्यावेळी जगन्नाथजी विचार करू लागता आणि मग त्यावेळी सावली म्हणणारच असते तुमची काही हरकत नसेल त्याच्या अगोदरच जगन्नाथजी म्हणू लागतं तिला आमच्या घरी ठेवून घेतो मी. त्यानंतर सावली म्हणू लागते माझ्या मनातलं तुम्ही असं कसं ओळखलं बरं? त्यावेळी जगन्नाथजी म्हणू लागता मी तुला म्हणलं नव्हतं का एक वाईट बातमी येणार आहे, त्यानंतर मात्र चांगली बातमी पण येणार आहे. आता हीच ती चांगली बातमी. आणि खरं सांगू का सावली तुला, आपण हे सगळं काही ठरवत नसतो, तो वरचा आहे ना तोच सगळं काही ठरवत असतो. त्यानंतर मग सावली म्हणू लागते की जगन्नाथजी तुम्हाला काही हरकत नसेल ना? त्यावेळी जगन्नाथजी म्हणू लागतो नाही नाही मला काय हरकत असणार, ती माझ्या मुलीसारखीच आहे, मी तिला सांभाळेल. अलका तर तिला आनंदानेच घरामध्ये ठेवायला होकार देईल. तेवढ्याच वेळामध्ये सावली मात्र जगन्नाथजीला मिठी मारत असते. त्यानंतर मग अलका म्हणू लागते बापलेकीचं बोलणं झाले जर असेल तर चला चहा घ्यायला, ना तर चहा थंड होऊन जाईल. त्यानंतर सावली आणि जगन्नाथजी तिकडे चहा घ्यायला जात असता. तर दुसरीकडे त्रिलोत्तमा आणि चंद्रकांत खूप काळजीत असतात की सारंग आणि सावली अजून घरी कसे नाही आले. त्यानंतर सोम त्यांना फोन करत असतो. तर सोम म्हणू लागतो हो आता ते थोड्या वेळाने येतीलच, ते जगन्नाथजीच्या घरी गेले आहे. थोड्याच वेळामध्ये सावली, सारंग आणि बबलू घरी येतात. त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते काय रे इतका उशीर कस काय लागला आहे? तर सारंग सावली त्यांना सांगू लागते. तर त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते त्या गुंडाने तुम्हाला काही मारलं वगैरे तर नाही, जास्त त्रास तर तिला नाही ना? त्यावेळी सारंग म्हणू लागतो मला तर नाही मारलं, पण याला जरा जास्तीच मारलं आहे. त्यावेळी आता बबलू म्हणू लागतो सारंग तू बाकीचं सांगत बस बाबा, मी चाललोय आराम करायला. आणि सोम आणि बबलू मात्र मग रूममध्ये निघून जाता. तर दुसरीकडे त्रिलोत्तमा म्हणू लागते सगळे ठीक आहात ना? तुमच्यासोबत किरण होती, मग किरण कुठे आहे? आता त्यावेळी लगेच सारंग आणि सावली म्हणू लागतात आता किरण जगन्नाथजीच्या तिकडेच राहणार आहे. त्यावेळी त्रिलोत्तमा शांत बसते. पण आता चंद्रकांत म्हणू लागतो ठीक आहे बरं झालं ना, एक किरणला मात्र वडिलांचं छत नाही, त्याच्यामुळे जगन्नाथजीला मुलगी नाही, ठीकच आहे तिकडे राहिली तर बरं होईल. त्यानंतर मग त्रिलोत्तमा म्हणू लागते मी लगेच तुम्हाला जेवायला ताटं करते, तुम्ही जा फ्रेश होऊन या. त्यावेळी सावली म्हणू लागते नाही नाही तुम्ही जा झोपायला, मी करते ताटं. पण त्यावेळी त्रिलोत्तमा ऐकत नसते, म्हणू लागते जा तू थकली असतील, दिवसभर तिकडंच होतीस ना, जा तू फ्रेश होऊन मी ताट करते. आता त्यानंतर सावली, सारंग ते सगळे फ्रेश व्हायला जात असता. तर त्रिलोत्तमा ताटं करण्यासाठी जाते. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र अमृता तिच्या रूममध्ये बसलेली असते. तर राजकुमार तिच्यासाठी ज्यूस घेऊन येत असतो. तर त्यावेळी अमृता म्हणू लागते अहो तुम्ही हे सगळं कशासाठी करताय? त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो असं विचारायचंच नाही, हा गलत प्रश्न विचारला आहे, मला नाही याच्यामध्ये आनंद मिळतोय ना, म्हणूनच मी हे सगळं काही करत आहे. आता राजकुमार अमृताला म्हणू लागतो खरं तर अमृता तुला सांगू का, आपल्याला माहिती नाही पण जर मुलगा झाला तर मी प्रिन्स नाव ठेवील. आता त्यावेळी अमृता म्हणू लागते नाही बरं का, मला जर मुलगी झाली तर मी केतकी नाव ठेवील. त्यावेळी राजकुमार आणि अमृताचं हेच चालू राहतं की काय नाव ठेवायचं, त्याला कसे संस्कार द्यायचं, त्यांचं याच्या बाबतीतच बोलणं चालू राहतं. आता त्यानंतर राजकुमार लगेचच अमृताला ज्यूस वगैरे पहिला देत असतो. त्यानंतर त्या आनंदातच गप्पा मारत असता. दुसरीकडे सारंग मात्र फोनवर बोलत असतो. तर त्याच्या रूममध्ये ऐश्वर्या येते. त्यावेळी सारंग म्हणू लागतो काय झालं, काय काम होतं? तर ऐश्वर्या म्हणू लागते हो मला कालच्या गोष्टीबद्दल नीलला सांगितलं आहे. तर सारंग म्हणू लागतो हो समोर काय झालं मग? तर त्यावेळी ऐश्वर्या म्हणते बापरे सावलीने किती धाडस दाखवलं ना, तिच्या इतकं धाडस कुणीच दाखवलं नसतं. तर त्यावेळी सारंगला हसायला येतं. पण सारंग म्हणू लागतो तुझं काय काम आहे ते सांग ना. तर ऐश्वर्या म्हणते सारंग तू माझ्यासोबत असं का बोलतोय? त्यावेळी सारंग म्हणू लागतो मला ना थोडं अर्जंट काम आहे म्हणून हे सगळं बोलतोय. ऐश्वर्या सारंगला म्हणू लागते की सारंग मला तुझ्यासोबत असं बोलायचं की मी आता घरी नाही बसू शकत, मला ना तू काहीतरी काम दे, मला नाही कंपनीतलं काम जमलं ना तरी मला बाहेरचं दुसरं कुठलंही काम दे, मी हर्बलचं काहीतरी काम चालू केलं आहे ना, मला त्याच्यामध्ये काम दे. आता त्यावेळी सारंग म्हणतो तू ना त्याच्यामध्ये खूप मोठी मदत केली, आपल्याच कंपनी बाबतीत त्या गावकऱ्यांना भडकून दिलं ना, हीच खूप मोठी मदत झाली आहे. त्यावेळी ऐश्वर्या म्हणते सारंग मला माझ्या चुकीचं ना मला पश्चाताप होत आहे, आता मी खरंच सुधारले, तू नीलला पण विचार. आता त्यावेळी सारंग म्हणू लागतो की ऐश्वर्या मी ना तुझ्यावर इतक्यात विश्वास नाही ठेवू शकत. त्यावेळी ऐश्वर्या शांतच बसते. त्यावेळी सारंग म्हणू लागतो खरं तर ना मी तुला आपल्या कंपनीमध्ये काम देऊ शकत नाही, कारण की तुझ्यावर ना माझा अजिबात विश्वासच राहिलेला नाही. त्याच्यामुळे राजकुमार दादांनी कसं त्याचं गॅरेज चालू केलं आहे ना, तसंच तू तुझं काहीतरी चालू कर, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे. त्यानंतर सारंग तिथनं निघून जातो. ऐश्वर्याला खूप राग येतो. त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते याचा बदला घेतल्याशिवाय तर मी राहणारच नाही.
आजच्या आज मी त्याचा बदला घेणारच आहे. आणि मग त्यानंतर ऐश्वर्या मात्र नील त्यांच्या रूममध्ये बसलेला असतो ती तिथे जात असते. त्यावेळी ऐश्वर्या रूममध्ये आल्यावर असा विचार करते, हा सारंग सतत माझा अभिमान करतो, मला खाली पाडून बोलतो, ते याचा बदला घ्यायलाच हवा, याला एकदा तरी दाखवून द्यायला हवं की ऐश्वर्या काय चीज आहे म्हणून. आता त्याच्या आधी मला नीलचं काहीतरी करावं लागेल. त्यावेळी आता ती एक क्रीम काढते आणि नीलला म्हणू लागते, बघ रे, बबलूला ना खूप मुक्का मार लागलाय, त्याला ही क्रीम नेऊन देशील का. आता त्यावेळी लगेचच नील म्हणू लागतो, बापरे, आता तुला बबलूची काळजी वाटते. त्यावेळी ऐश्वर्या म्हणते, तुम्ही माझ्याबद्दल असा निगेटिव्ह विचार का करताय, मी तुला म्हणले ना मी खूप बदलण्याचा प्रयत्न करत आहे, बघ आता तुझी इच्छा माझ्यासोबत कसं बोलायचं तर. त्यावेळी नील सॉरी म्हणतो. त्यानंतर तो बबलूला ती क्रीम देण्यासाठी जात असतो. तर ऐश्वर्या मात्र काहीतरी इकडं घोळ घालूनच ठेवते. त्या कंपनीतला जसा काय ऑफिसचा डेटा असतो तो मात्र सगळा ती एका पेन ड्रॉयमध्ये रिकवर करून घेत असते. त्यावेळी आता ती म्हणूही लागते, तू बघ सारंग मेंदळे, तुझ्या कंपनीमध्ये कामाला मला नकार दिला आहे ना, बघ तुझी ती कंपनी मी आता कशी बंद पाडते. दुसरीकडे सारंग ऑफिसला जाण्यासाठी रेडी होतो. तेवढ्या वेळात सावली मात्र तिचं आवरून येत असते. तर सारंग सांगू लागतो की बबलू येणार नाहीये, जगन्नाथजीला सांगून किरणला ते तिकडं आणून सोडतील ऑफिसला डायरेक्टली. त्यावेळी आता सावली म्हणू लागते, हो बबलू दादा किती मोठ्या धक्क्यातून सावरले, त्यांना आरामाची गरज आहे, त्यांना घरीच राहू द्या. त्यानंतर मग सारंग म्हणू लागतो की सावली मला खरं तर तुझं खूप कौतुक वाटतं गं. त्यावेळी सावली म्हणते, आता काय झालंय. त्यावेळी सारंग म्हणतो, एकच गोष्टीने अशा अनेक गोष्टी आहे, बघ ना गं तू, एका मुलीला ना तिच्या बाबाचं प्रेम मिळवून दिलं आहे आणि एका बाबाला एका मुलीचं प्रेम मिळवून देत आहे तू, खरंच ना तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे. आता सावलीला मात्र खूप हसायला येत असतं. नंतर सावली म्हणू लागते की सारंग सर, आपल्या हातामध्ये काहीच नसतंय, जे काही घडून आणतो ना तो फक्त पांडुरंगच असतो. त्यावेळी लगेच सारंग म्हणतो, सावली मला ना तुझी ही पण गोष्ट खूप आवडते, स्वतः सगळं काही करायचं आणि याच्या श्रेयनं बाकी सगळ्यांना देऊन टाकायचं. त्यावेळी सावली हसू लागते. तर त्यानंतर सारंग म्हणू लागतो, खरंच बरं का सावली, तू खूप गुणाची आहेस. आणि त्यानंतर सावली म्हणू लागते की सारंग सर चला आपल्याला ऑफिसला जायचंय, मी आपल्यासाठी डब्बा वगैरे भरून घेते. त्यावेळी सारंग म्हणतो, मला नको, तू आहे ना माझ्यासोबत. मग सावली तिथून हसतच निघून जाते. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.